मालक. परमार्थाचंही तसंच आहे माय. परमार्थातलाही मालक शाणा भेटला ना. माऊली म्हणले जरी सख्याचा जिवाळा बाया सासरवासच आहे. तुकोबराय म्हटले तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो. मालक शाणा पाहिजे आणि माझा मालक इतका शाणा आहे काय सांगावं तुम्हाला. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती. माझा मालक कसलाच प्रकार बघत नाही हो. तू कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा स्त्री पुरुष काही बघत नाही. विठेवरचा सवळ्यातला मालक माझा नामदेवरायांच्या कीर्तनात वाळवंटात येऊन सगळ्यांसोबत नाचतो. तितका प्रेमळ माझा मालक आहे. आणि इतका शाणा मालक भेटल्यावर कसं दुसरीकडे नजर जाईल दृष्टी न फिरे. आवड लागली हो त्याची आपोआप. नवरा चांगले असल्यावर संसार करायला काय जड आहे सांगा बरं माय. अगं खरं ताकद असते का आपल्यात खूप. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमत नाही ना ते व्यवस्थापन रोजची गृहिणी आपल्या घरामध्ये करते. म्हणून तिचा संसार कमी खर्चात सुद्धा सामर्थ्यवंत व्हायची ताकद तिच्या मनगटात असते. खूप करता ग माय तुम्ही. लय गोड आहे माय तुम्ही. लय चिखलीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे का तुम्ही. तेवढा एकच फॉल्ट आहे आपल्या. आपल्या इतकी ताकदच कोणात नाही माय. तुम्हाला खरं सांगते इतकी ताकद आहे ना आपल्यात. अगं काय सांगायचं माय तुम्हाला. तुकोबारांसाठी विठ्ठल यावा यात काय नवल. माझ्या आवलीसाठी सुद्धा आलाच की ग. तुकोबारांना 2 पत्नी रखमा आणि जिजा. जिजांना चावली म्हणतो आपण. रखमा आणि लय हौसनं ऐकू नका. त्यांनी काय हौसनं केलं नाही. ते पहिली केली तिला बाळ होईना म्हणून आईबापांना हात टाका तर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार आहे. दुसरी केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलं लेकरू झालं. देव बी लय खतरनाक. देव बी कमी परीक्षा बघतो. 2 रखमा आणि जिजा. जिजाई नाव त्यांचं पण आपण आवली म्हणतो किंवा त्यांचं टोपण नाव आवली होतं. बऱ्याच समाजाला असं वाटतं की आवली फार फटकळ होत्या. पण मी सांगते आवलीसारखी पत्नी भेटणं फार भाग्यवंताचं लक्षण. सोपं नाही जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी व्हायचा अधिकार मिळणं. सामर्थ्य असणार ना त्या बाईमध्ये. उगाच तुकोबारायांसारखा नवरा भेटला का. आणि मी लेख म्हणून सांगते व्यासपीठावर सांगते सध्याच्या परिस्थितीला सध्याच्या युगामध्ये माळकरी परमार्थ करणारी संतांची सेवा करणारी त्या विचाराने जगणारी मोठ्यांचा आदर करणारी स्वतःकडे अधिकार असूनही त्याचा योग्य वापर करून नाती टिकवणारी मुलगी सून म्हणून भेटणं हे सगळ्यात मोठं भाग्यवंताचं लक्षण आहे की तुमची सून माळकरी. सगळ्यात मोठं. आणि दर रविवारी पिशवीतलं करणारी भाग्यवंताचं लक्षण. तर हे तुम्हाला माहिती आहे. आणि माय अगं आपल्याकडे ताकद आहे म्हणून सांगते का तुमच्या हातात आहे. लेकराला पुस्तक वाच म्हटलं लेकरू पुस्तक वाचत नसतं ग माय. तुम्ही पुस्तक घेऊन बसा लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. संस्कार असतं. आणि काय पुढच्या पिढीला ज्ञान शिकवतो आपण सांगा ना. ही म्हातारी माणसं नुसतं म्हणतात पुर्रवाय गेली पुर्रवाय गेली पुर्रवाय गेली. अरे पण का गेली. बिडी फुकू फुकू तुझी थोबाडा आत गेली म्हणून पुर्रवाय गेली. उगाच थोडी गेली. लॉजिक आहे ना दादा. उगाच कशी गेली. ॲटमॉस्फिअर तसं आहे ना. वातावरण तसं आहे. आता हे म्हातार आहे याला दिसत नाही आपला जीव भजन करायच्या पुढचा गेलाय. आता थरथर हात कापतात आपल्याला तरी मारुतीच्या वाट्यावर भजन करीत नाही. पत्य चालतं. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो. ही गुणाचं फक्त पोरच वाया गेली. काय पण पिढी आली खरंच. आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोरी येतोय ह्यांना काय लाज येतोय. आमच्या जमान्यात नव्हतं माय असो. आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय किती कष्ट केलं माय. ह्यांना काय झळय माय सगळं आयतं भेटलं माय. आमच्यासारखं ह्यांना सहन करून जमणार आहे का माय. सगळं आयतं भेटलं तरी किती माज आहे माय. होय ग माय. खरंच की आय ॲक्सेप्टेड. आम्ही मान्य करतो तुम्ही जेवढं जुन्या पिढीने सहन केलं आम्हाला होणार नाही. जो त्रास माझ्या आईने काढला मला जमणार खरंच नाही जमणार. मान्य करतो आम्ही. जुन्या बायकांनी अर्ध्या भाकरीवर जीवन काढलं म्हणून आमच्या पिढीला सामर्थ्यवंत आयुष्य मिळालं आणि सुखाचे दिवस आले. हे आम्ही मान्य करतो. माझ्या आजीनं काटकसरीनं संसार केला म्हणून माझ्या आईला सुख लागलं. माझ्या आईनं काटकसरीनं संसार केला म्हणून मला सुख लागतं. मान्य करतो ना आम्ही. पण मला सांगा ज्या घरातली म्हातारी दारात बसून मिसरी चुळती की ज्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं काय आदर्श घ्यावा त्या म्हातारीकडनं आम्ही. ती कुठल्या तोंडाने आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार आहे सांगा ना. कधीतरी आपण तोही विचार केला बाई का बरं असं का नसतं ग माय. जर तुम्ही तुमच्या नवऱ्याचा आदर करत नाही तुमची सून तिच्या नवऱ्याचा कसं करणार आहे. जर तुमची
तुमची सून तिच्या नवऱ्याचा आदर करत नाही, तुमची नात पुढे जाऊन तिच्या नवऱ्याचा काय करणार आहे? तुम्ही धडधड शिवे देता रे पोरांसमोर. काय पोरं घेणार तुमच्याकडनं? सांगा ना, कुठला हरिपाठ वाचता तुम्ही रोज घरात? शब्दाला कारण नसताना शिवे देतो आपण. कारण नसताना काय लेकरं शिकणार आहेत? आणि असं नाकाच्या शेंड्यापासून कितीपर्यंत टाकल्यापर्यंत गण लावला ना, हे अमंगळ असलं ना काही फायदा नाही बरं. पाया पडतो तुमच्या. सगळ्यात महत्वाचं आहे हे कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुठ म्हणायचं. कुठ म्हणजे खोडकर. हो, खोडकर म्हणजे जरा भाषेत हेरफार. लटके बोलू नको, खोट. लटके म्हणजे खोटे, कटके कुटाने. नामदेवराय म्हणले लटके झाले कटके. माणसं म्हणले काय झालं? अहो गाडग्या एवढं राळ माहिती तुम्हाला? माय संक्रांतीला भोगीच्या दिवशी आमच्याकडे भोगीची भाजी म्हणजे सगळ्या पदार्थांची मिळून भाजी आणि राळ्याचा भात केला जातो. तुमच्याकडे हा बाजरी. अहो भाकरी असते पण मी भाताचं सांगितलं, तुम्ही भाकरी माही. आमच्याकडे बी असते की भाकरी ती. खरं आहे पण ह्याच्यातच आयुष्य गेलं आपलं पुढचं सांगण्यात. माहित आहे की मला, बाजरीची भाकरी भाजी आणि राळ्याचा भात असतो. तुमच्याकडे असतो का राळ्याचा भात? नाही. बरं राळं माहिती आहे का? राळं असं तांबडं जरा. राळं फुगून किती फुगल? ज्वारी इतकं सुद्धा राळं फुगत, ज्वारीच्या दाण्या इतकं सुद्धा राळं फुगत. नामदेवराय म्हणले मी फुगिवलो गाडग्या इतकं फुगलं. एखाद्याच्या घरी जावं, मानधन त्याच्याकडे असावं, त्याच्या सोप्यावर बसावं, ती इतकं फुगतं ती आपलं काही ऐकूनच घेत नाही. ते त्याचं सांगत. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं. ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको सुद्धा लय मोठ्याची असं वाटतं. हान मग मला काय करतो? घालतो का सोप्या डोक्यात माझ्या? तुझ्या सोप्यावर बसले हे चुकलं माझं. पण त्याच्या घरात जाऊन काही म्हणता येत? गाडग्या इतके, कर्म कमी, बोभाटा. आपल्या सगळ्यांचं तसं. करणं कमी, सांगणं जास्त. कोट्यांचा बंगला, बंगल्यावर औपचारिकता म्हणून नाव, मातृपितृ छाया. औपचारिकता. घरात गेल्यावर कळलं मातृवटेवर पितृवटेवर छाया खाटावर. आग लागो तुझ्या बंगल्याला. लिहितो कशाला? मग नको ना दाखवू. माझं सहज मत आहे, जेवढं जमतंय तेवढंच सांगा. मी सामान्य मुलगी आहे, संतांचा अधिकार मिळणार. कीर्तनकार आहे, भाग्य आहे. याच्या पलीकडे काही सामान्य आम्ही. ही मी अशीच आहे, मला हेच जमत नाही, मला तेच जमत नाही, मी हेच खात नाही, ते काही नाही. सगळं जमतं नजरेआड. नजरेसमोर काय चालत नाही. मग जे आहे ते समाजाला दाखवा. मी अशी आहे ना, अशी आहे. एज्युकेशन प्लस स्पिरिच्युअल दोन्ही सांभाळतो आम्ही. जावं लागतं आम्हाला कॉलेजला, जातो आम्ही. ते करून हे करतो रे. आणि गरज आहे बरं का तरुण मंडळी, बहीण म्हणून सांगते, नजरेत नजर घालून सांगते. या जगात डोंट जज बुक बाय कवर ही म्हण लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथे तुमच्या सामर्थ्यावरच तुम्हाला मान दिला जाणार आहे. इथे महाराज सुद्धा फॉर्च्युनरमध्ये आला तर हुशार आहे. किती हुशार महाराज असला आणि सायकलीवर आला, तुम्ही त्याला किंमत देणार. तुमची किंमत देण्याची पद्धत तेव्हाच बदलते जेव्हा पुढचा श्रीमंत असेल. त्यामुळे पैशाला कमी समजायचं. शास्त्राने सांगते 4 पुरुषार्थ माहिती आहेत? 4 पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पहिला पुरुषार्थ धर्म. धर्मासाठी जगता यायला पाहिजे आणि जीव घाण टाकता यायला पाहिजे. आणि ज्याला धर्मासाठी जगता आलं नाही आणि पैशासाठी धर्माच्या पुढे, पैशाच्या पुढे धर्म सोडून लाचारी करावी लागते, अशाला शास्त्र पुरुष समजत नाही किंवा पुरुषार्थ समजत नाही जो धर्माने जगत नाही. प्रथम आहे धर्म. दुसरं अर्थ. अर्थ म्हणजे काय? पैसा. नोकरी सरकारी असेल तर पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूक गुरीच भेटते. तुम्ही किती हँडसम, गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक, खिशात दमडी नसली ना, जिची आपल्यापेक्षा कमी पात्रता आहे, अशा छपऱ्या पुरीला सुद्धा हैमन की तू तरी हैमन असली बेकार्यागत मागं लागावं लागतं.
स्वतःला सिद्ध करा. स्वतःला सिद्ध करायला मागे पुढे बघायचं. व्यापार टाका, व्यवसाय करा, सगळं करा. नोकरी करताय, साईड बिझनेस करा, काहीतरी करा. घरात सुद्धा पैसे कमवणाऱ्यालाच किंमत आहे. जे कमवत नाही त्याला बायको सुद्धा नीट भाकरी देत. काय करतो रे म्हणती दिवसभर? कष्ट करा, कष्ट, पैसे कमवा. ज्या विठेवरच्या मालकाचं आम्ही चिंतन करतो, द्वारकेचा राजा आहे तो, सोन्याच्या सिंहासनावर बसतो. अधिकारानं सांगते मी तुम्हाला, मिळवा पैसे. हे हा समाज आहे. इथे लय अवघड आहे बाबा. इथं देव सुद्धा प्रचारावर आहे. हा, ज्याचा प्रचार जास्त त्याला गर्दी जास्त आहे. देव सगळा सारखाच, पण आमचं महाराष्ट्रातलं क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतं, पण पंढरपूरला जात नाही. जात शेगाव हाकेच्या अंतरावर आहे, जात नाही जाणार. मुक्ताईनगर जवळ आहे, जाणार नाही जाणार. कारण ट्रेंडिंग देव बाहेर आहेत ना. ट्रेंडिंग मधले देव, देव एकच रे. भरला घनदाट हरी दिसे. पण हे कळण्यासाठी दृष्टी न फिरे, नजर स्थिर पाहिजे. सगळीकडे नाही ना चालत. विनंती आहे या विषयाकडे सामर्थ्यवंत राहा. तिसरं एक काम, ज्याला वासना नाडता आली तो पुरुषार्थाने जमला. हे 3 कमवलं ना, मोक्ष आपोआप मिळतो. काळजी करू नका. सगळ्यात मोठं मोक्षाचं साधन आहे नामसंकीर्तन. साधं आहे का माय? काही लागत नाही, ताकद आहे आपल्यात. मग ती तुकोबांच्या 2 पत्नी रखमा आणि जिजा. विषयाकडे आलात तुम्ही? लक्षात आहे ना? मी हुकले तरी तुम्ही नका हुकत जाऊ. लाईनीवर आल्यावर फक्त लक्षात ठेवीत जा महाराज. रखमा आणि जिजा, आवली नाव त्यांचं. फार श्रीमंत माय, गरीबाच्या नव्हत्या. पुण्याचं सासरे तुकोबरायांचं, गोळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3600. चिखलीच्या डोंगरात नव्हता, पुण्यात होता. जागेला किंमत आहे. 3600 एकर ऊस होता. 1425 माणसं बापाला एका दिवशी हाताखाली कामाला असायचे. अशा जागीरदार बापाची गोळवे सावकाराची पोरगी जिजाई होत्या. नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मोठं मन असेल. तुकोबराय गरीब होते असं. 65 लाखांची सावकारकी तुकोबांची. खरं तर तुकोबाराय भीमाशंकरच्या शेजारी गाव आहे त्यांचं, जावळीच्या खोऱ्यामध्ये. तिथून स्थानापन्न होऊन, म्हणजे ज्यावेळेस विश्वंभर बाबा होते तेव्हा ते स्थानापन्न झाले. विश्वंभर बाबांनी ते गाव सोडलं आणि देहूत येऊन राहिले. 8 पिढ्याचा परमार्थ आहे. 8 पिढ्याची सावकारकी आहे. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्राणीत बुडवल्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचे 3 भाऊ बाकी आहेत अजून. फक्त तुकोबांच्या वाटणीचा किती बैलगाड्या? 25 कागदांच्या, स्टॅम्प पेपर म्हणू शकतो आपण सध्याच्या भाषेत. त्याच्यावर लिहिलंय की हे घाण ठेव माझ्याकडे, तुला ह्या बदल्यात एवढा पैसा देतो. प्रत्येक कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या इंद्राणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. कुणाला गरीब समजता तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. काय मन असेल दादा? उगाच आम्ही त्यांच्या अर्थ नाही करत. फार सामर्थ्यवंत संस्कार लागतो त्याला. एवढं करू नये बायकोनं तक्रार केली, केला संसार. अशीच तुकोबांना भाकरी द्यायला चालले. एके दिवशी पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी ना तुम्ही, बसले थोडेफार. मी काय वाटोळं केलंय बरं तुमचं? बोलत का नाही तुम्ही? हा, म्हणजे सहनशक्ती बघता का माझी? विनंती आहे रे दादा, एक काम करा. कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला. गेल्या महिन्या 1.5 महिन्यापासून तुम्हाला बी सवय लागली घ्यायची. घेतलं दोन्ही कोण, कल्याण कोणाचंच केलं नाही तुम्ही, मरू दे तिकडं. पण सवय लागली तुम्हाला. पण ती सवय आता पाया पडते बाबांनो. बोला. मी काय तुम्हाला शास्त्र विचारलं का? आता साधा प्रश्न विचारला. शेतकरी तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकरी स्वाभिमानानं सांगत जा. बाकीचे कसे सांगतात? चेअरमन, संस्थापक, अध्यक्ष, आमदार, सरपंच, माजी सरपंच, ही सुद्धा कौतुकानं सांगतात रे. कीर्तनाला फोन केला की माणूस आधी पद सांगतो मला. नमस्कार ते, मी नगराध्यक्ष बोलतो. मी काय करू? मला काय फायदा आहे? तू माझ्याकडे काय काम आहे ते बोल ना. काय पण लोक त्यांना वाटतं पद सांगितल्यावर काहीतरी फायदा नसतं रे दादा. हे तर लगेच कळतो किती व्यक्ती अहंकारित आहे. थोडा विचार करत जा. चला सांगा, शेतकरी आहे ना, कौतुकाने. आणि दादांनो, आपण शेतकऱ्याच्या तर सांगायला कधी लाजायचं नाही. असेल आपला बाप फाटक्या धोत्रात, असेल आपली माय फाटक्या पदरात,
पण आपल्या घरात कधी भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि कुणाच्या तळतळाटाचा पैसा आला नाही. त्यामुळे आपण शेतकऱ्याचे हे स्वाभिमानानं सांगायला घाबरायचं नाही. आपण कोणाचं वाटोळं करून आपली घरं भरली. बरं इमानदारीनं सांगा ना दादा, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? होय का माय? शेतकऱ्याची. आज वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवायची ताकद शेतकऱ्यांच्या पोरात का जागीरदारांच्या पोरात? सामान्य पोरं, शेतकऱ्याची पोरं. हा, वृद्धाश्रमात मायबाप जागीरदाराचे का शेतकऱ्याचे? जागीरदाराचे. ती कुत्र्याचं नाक पुसतो, बापाचं नको वाटतं त्याला. जागीरदार आहे ना तो, वेल एज्युकेटेड, हाय क्लास. सोसायटीला खतरनाक मेंटेन केली आम्ही. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित, जी कीर्तनात नाचते ती नालायक. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कृती सांभाळून संसार केला ती 2 वर्ग कमी शिकली म्हणून लोअर क्लास, आणि जी 2 वर्ग जास्त शिकली पण चपल्या घालून चपात्या लाटती, मोठ्यांचा अनादर करते, ती मात्र हाय क्लास. काय सोसायटी पण, विचारांचं काही घेणं देणंच नाहीये. 8-8 दिवस देवघराला आया लागले हिच्या, तरी ती मात्र वेल एज्युकेटेड. आमची माय तुळशीला पाणी घातल्याशिवाय दिवस चालू करत नाही, पण तिला परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही म्हणून ती अनएज्युकेटेड. अरे एमए करता तुम्ही, मॅनेजमेंटचे क्लास करता तुम्ही, कधी आईकडे बघा. स्वतःची आई कशी संसार करते, घर सांभाळते, हे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला कुठल्याच मॅनेजमेंटच्या कोर्सची गरज पडणार नाही. एवढं सामर्थ्यवंत घर तुमची घरातली माय चालवते. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तेवढ्यात एक आंघोळ होईल. कुठं शिकणार आहे तुम्ही? कुठल्या मॅनेजमेंट कोर्स मध्ये शिकणार आहात हे तुम्ही? करा ना विचार, काय पाप संसार करतो आपला, विचारही करत जा. पण आम्हाला ज्ञानेश्वरी गाथावा. या विश्वात असा एकही विषय नाही ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरी आणि गाथ्यात नाही. एकही विषय नाही. व्यावहारिक घ्या, सामाजिक घ्या, आध्यात्मिक घ्या, वैज्ञानिक घ्या, काही करा तुम्ही, काही. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे, हे मूळ आहे, विज्ञान त्याचं फळ आहे. चाचूचेनी सांडस आहे, खंडीचे पै पाणी राज हंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण हे कलियुग आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात हा असा समाज आहे, हे ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. उदाहरण देते. ज्ञानेश्वरीच्या कुठल्या ओवीत लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठली ओवी आहे मला बी सांगा. गाथ्याचं कुठलं प्रमाण आहे, वेदाची कुठली ऋचा, गीतेचा कुठला श्लोक आहे? तरी सुद्धा 90% महाराष्ट्र गरीबातलं गरीब घर आणि श्रीमंतातलं श्रीमंत घर मोती साबण वापरतं. बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, क्वांटिटी. सगळ्यांनी स्वीकारलं म्हणून आम्ही सुद्धा स्वीकारलं. सत्य असत्य विचार केला. हा, लहानपणापासून ऐकलं, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. मोती स्नानाची, अभ्यंग स्नानाची नाही, मोती स्नानाची. दिवाळी त्रेतायुगापासून आहे, आत्ताची नाहीये ती. राम आगमनापासून करतो आम्ही. 12 लाख वर्षाचं त्रेतायुग आहे, 8 लाख वर्षाचं द्वापार युग आहे, आणि आता जे कलियुग आहे ना 4,32,000 वर्ष. 4,32,000 वर्ष. 5,000 4,27,000 राहिले. त्रेतायुगाचा 10,000 वर्षाचा काळ होता माणसाचा. द्वापार युग 1,000, कलियुग 100. अजून परमार्थ कमी केला ना, कोंबडीसारखं यायचं जायचं यायचं जायचं. करा पुढच्या पिढीसाठी तरी परमार्थ. कारण त्रेतायुगामध्ये यज्ञ करायचे माणसं, हत्तीच्या सोनेनं तूप ओतलं जायचं, असे महायज्ञ व्हायचे. झाडाला उलट टांगून हजारो वर्ष तपश्चर्या करायची माणसं. आपल्याला किती सोपं सांगितलंय हरी उच्चारणी. किती अजून संतांनी सोपं करावं. हरिमुखे तुझं पाहता. काय अवघड केलं सांगा ना. असोनी जीवे वेगू, कायच अवघड नाहीये, तरी करायचं नाहीये. या विषयाकडे संसारही सामर्थ्यवंत होतो ग माय.
शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पटकन घाई असेल तर पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. बरं, एका थुक्यात काटा दिसतो तो काय सॉक्स घालून नांगर धरतो थुक्यात काटा दिसायला? 2-4 वेळा लावायला लागतो. आता काटा मोडलाय जिजांना, आवलीना त्रास झाला त्रैलोक्याच्या नात्याला. माय आहे ना तो, न सांगता तुम्हा कळू येते. काय माझा पण काय देव आहे दादा, माणसांना कळलं पाहिजे. किती करतोस रे विठ्ठला? पितामह भीष्माने वचन दिलं, कृष्णाला काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला. चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेता देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्मांनी विचारलं, देव आहेस ना बाबा, परमात्मा असून वचन मोडलंस? भगवान श्रीकृष्णाने वरमान करून सांगावं, अरे कृष्ण जरी असलो ना, सगळ्यात मोठं वचन आहे माझं. मी स्वतःचं वचनही मोडेल, पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही, कारण भक्ताचं रक्षण करणं हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. स्वतःचं वचन मोडून जो आपल्या वचनाची पूर्तता करतो, नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी माझा. मी फक्त बोलतो रे, करतोस तूच की रे. ते जुनं भजन आहे बघा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूं बेगम, जबान देता हूं, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, किसी भी धर्म जात की औरत हो, वो शत्रुत्व नहीं निभाते. शत्रु की भी बेटी हो, वो बाइज्जत छोड़ देते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात को देवी समझते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. काय जगणं पाहिजे आपलं, काय नजर पाहिजे, काय सामर्थ्य पाहिजे, काय पावित्र्य पाहिजे. दृष्टी न फिरे तो आणि तोच आवडला पाहिजे. आपली पत्नी सोडून प्रत्येक स्त्री आई बहिणीच्या नजरेनंच बघता आली पाहिजे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे, हे शास्त्राचं वर्णन आहे. आयुष्यावर लक्षात ठेवा. जिथे बाईला सन्मान नाही, जगाचा मालक तुम्हाला अधिकार देणार दर्शनाचाही नाही. हे काढा रे दृष्टीतनं, खूप ताकद असते. तुमच्या संसाराला परमार्थ करायची ताकद यांच्यात आहे. विठेवरच्या मालकाला दया आली आवलीची. संसारच कसं केलं तिने, कठीण परिस्थितीमध्ये नवऱ्याची साथ नाही सोडली. जगाच्या मालकानं, विठेवरच्या मालकानं पंढरपूर सोडावून पाठीमागं धावावं जिजांच्या. थांबा म्हणे, जिजा काटा रुतला तुम्हाला, विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. विठेवरचा मालक जागेवर थांबलाय. सोपं नाही बरं त्याचं दर्शन. हे ऋषी मुनी तपस्वी हजारो वर्ष तपश्चर्या करतात, जिवंतपणी त्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खातात, तरी त्यांना देव मिळत. तो अशक्य असणारा विठेवरचा मालक हिच्यासाठी थांबला. त्या पांडुरंग परमात्म्याने हिच्यासाठी थांबावं, तुकोबांना भाकरी देऊन हिनं पाठीशी यावं. विठेवरच्या मालकानं विचारावं, आता तरी पाय बघू द्या. जगाच्या मालकानं, पंढरीच्या बापानं त्या माय माऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या आवलींचं, काय अधिकार असेल. स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पायला? त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यानं विद्वान 4 याला लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लय झोंबलं. तुमची नाही, पंढरपूरची. आम्ही एकालाच मानतो. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर.